नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे बिहार राज्यातील नोएडा येथे शंकर साहू राहत होता। त्याच्याकडे एक टेम्पो होता। टेम्पोचे भाडे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक जोरदार चर्चा सुरू झाली की शंकर साहूची पत्नी कुत्र्यासोबत अवैध संबंध करताना पकडली गेली। ती विव्हळत होती, ओरडत होती। जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी बघितले की या घरातून ओरडण्याचा आवाज का येतोय म्हणून लोक त्यांच्या घराकडे गेले, तेव्हा समोरील दृश्य पाहून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्या ठिकाणी काय घडलं हे सांगायला लोकांना लाज वाटत होती। ती महिला आता हा असह्य त्रास सहन करू शकत नव्हती। आता लोकांनी त्यांना रंगेहात सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले, पण तो कुत्रा आणि ती महिला सुटू शकत नव्हती। ती यातून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि ती मोठमोठ्याने रडत होती। त्यामुळे तिचा आवाज शेजारी पाजारी लोक त्या ठिकाणी गोळा झाले। तेव्हा त्यांनी बघितलं यांना कसं सोडवायचं, तर काही लोकांनी सुचवलं गरम पाणी टाका, यामुळे कुत्रा सुटेल। लोकांनी लवकरच गॅसवर पाणी गरम केलं आणि जेव्हा त्यांनी ते गरम पाणी टाकलं तेव्हा ती महिला खूप मोठ्याने ओरडते आणि कुत्रा सुटतो पळत। तेथून कुत्रा पळून जातो। त्यानंतर संपूर्ण गावात ही गोष्ट चर्चेचा विषय बनलेली असते। तिचा नवरा जेव्हा कामावरून घरी आला आणि जेव्हा त्याला ही गोष्ट ऐकायला आली तेव्हा त्याने आपल्या बायकोसोबत काय केलं असेल, सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओमधून। शंकर साहू बिहारच्या दरभंगा येथील रहिवासी होता आणि गेल्या 12 वर्षापासून हा येथेच राहत होता। जेव्हा तो पहिल्यांदा येथे आला होता तेव्हा कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। जेव्हा तो कंपनीत काम करतो त्याला एक मर्यादित पगार मिळतो। प्रत्येक महिन्याला पगार मिळतो। त्या व्यक्तीने स्वतःचं काही केले तर त्या व्यक्तीस मर्यादा नसते। जितका जास्त तो मेहनत करेल तितकं तो जास्त पैसा कमावतो। त्यामुळे कमी कमाई असल्याने आता शंकर साहूचा घर खर्च चालत नव्हता, कारण जेव्हा घरी गेला तेव्हा त्याच्या लग्नासाठी देखील चर्चा सुरू झाली होती। आईवडिलांनी त्याच्यासाठी एक सुंदर मुलगी बघितली होती आणि त्याचे लग्न लावून देण्यात आले। पण जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा तो 2-4 महिने आपल्या घरी राहूनच परत मागे दिल्लीला आला। आता त्याला आपल्या बायकोची जबाबदारीची जाणीव झाली होती। बायको आल्यामुळे त्याचा खर्चही जास्त वाढला होता आणि त्याचा परिणाम त्याच्या खिशावर होत होता। म्हणून त्याने विचार केला की त्यांचा कंपनीचा पगार आहे तो खूप कमी आहे आणि त्याला असे काहीतरी करायला पाहिजे की ज्यात त्याला खूप पैसा मिळू शकेल। त्यासाठी त्याने स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचं ठरवले। त्याने आपल्या मित्राशी या संदर्भात चर्चा केली तेव्हा त्याला त्याचे काही मित्र म्हणाले की तू टेम्पो घे, टेम्पो घेतल्यानंतर तू चालवशील, त्यात तुला चांगले पैसे मिळतील। त्याला आता मित्रांच्या बोलण्यावर विश्वास बसतो, त्यामुळे तो आता गाडी घेण्यासाठी पैशांची इकडे तिकडे व्यवस्था करतो आणि त्याचबरोबर घरच्यांना देखील सांगतो की स्वतःचा बिझनेस चालू करत आहे आणि त्यासाठी मी फायनान्सवर एक टेम्पो विकत घेत आहे। आणि अशा प्रकारे तो एक टेम्पो विकत घेतो। टेम्पो विकत घेतल्यानंतर त्याला आता दिवसाला 1500 ते 2000 रुपये रोज कमवू लागला होता। जास्त पैसे शिल्लक राहिल्यामुळे तो आता खूप खुश होता। तो आता विचार करतो की हे तर खूप चांगलं झालं आहे। तसं मी विचार करत होतो की आपल्या मेहनतीने माणूस किती कमाई करू शकतो। त्याला कंपनीमध्ये ओव्हरटाईम करून 17 ते 18 हजार रुपये पगार मिळत होता। पण आता त्याने टेम्पो घेतल्यामुळे महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवू लागला होता। म्हणून त्याने विचार केला जर बायकोलाही सोबत ठेवेल तर बायको देखील आनंदी राहील आणि त्याचे मन देखील विचलित होणार नाही। वारंवार त्याला घरी जाण्याची समस्या होणार नाही, कारण त्याने नवीन नवीन लग्न झाले होते आणि घर सोडून माणूस जेव्हा बाहेर राहतो तर गावात त्याचे मित्र सर्व काही असते। ज्या गावात जन्मला वाढला, शिक्षण घेतले, सर्व काही त्याला आठवत राहते। त्यामुळे तोही महिन्यातून तो आपल्या गावाकडे चक्कर मारत होता। त्यामुळे आता त्याने विचार केला की इथून जातो, काही भाडेपट्टी लागते, आपण तिथे राहतो तर सर्व पैसे जे कमावते ते सर्व खर्च होतात, काहीही शिल्लक राहत नाही। आता तर बायको आली आहे, तिचेही खर्च वाढले आहे, पुढे मुले देखील होतील, पुन्हा खर्च वाढेल। या सर्व समस्यांचा विचार करून शंकर साहू आपली बायकोसोबत नोएडा येथे घेऊन येतो आणि दोघेही जण भाड्याने राहू लागतात। नोएडामध्ये ठेवल्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे तो टेम्पो चालवत राहिला आणि त्याची बायको होती ती त्याच्यासाठी चांगले चांगले जेवण वगैरे बनवत असायची आणि या दोघांचा संसार सुखात सुरू होता। आता हळूहळू त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते, मात्र बायकोला एकही मूल नव्हते। त्यामुळे वारंवार शंकर साहूच्या घरच्यांनी फोन करून त्याची आई आणि वडील, त्यांना आसपासच्या त्यांच्या भावजया वगैरे सर्व काही त्याला विचारत होते की शंकर काही आनंदाची बातमी आम्हाला सांगू शकत नाही का? लग्नाला 3 वर्ष झाले आहे, तू आनंदाची बातमी आम्हाला कधी देतेस?
शंकरचे आईवडील देखील फोन करून थकले होते. 3 वर्षाचा कालावधी खूप मोठा असतो, पण 3 वर्ष झाल्यानंतरही त्यांना काही मुले होत नव्हती. शंकरही त्यांना सांगून सांगून थकला होता. तो आपल्या आईवडिलांना म्हणायचा, जेव्हा माझ्या नशिबात देवाने मुलं ठेवली असतील तेव्हाच मला मिळतील ना. आता असे थोडेच आहे की आम्ही कोणताही प्रयत्न करत नाही किंवा माझी बायको कोणता प्रयत्न करत नाही. तरीही शंकरचे आईवडील आपल्या मुलाला जोर देऊन म्हणायचे, बेटा, बायकोला डॉक्टरकडे दाखव. आईवडिलांच्या हट्टापुढे आता हा शंकर शाहू आपल्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासले आणि म्हणाले, काही खास समस्या नाही, तरीही तुम्हाला काही औषध देतो. एक गोळी 24 तासात खायची आहे. आणि डॉक्टरने ती गोळी शंकर साहूला दिली. आणि डॉक्टरनं सांगितलं, तुम्ही प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचं देव नक्कीच ऐकेल आणि बाळ होईल. वेळ जात होता. आता नेमके काय करावे हे त्यांना कळत नव्हते. शंकर शाहू आता जास्त पैसे कमवण्यासाठी जास्तीत जास्त आपला वेळ टेम्पो बरोबर घालवत होता आणि जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होता. तो दिवसभर बाहेरच असायचा. मात्र त्याची बायको एकटी खोलीमध्ये ताटकळत राहते. आसपासच्या शेजाऱ्यांकडे जाईल तर लोक त्याची तक्रार करतील. माणूस कामावर जातो. खूपच कमी लोकांचे काम असे असते की ज्यांची मुले तिथेच असतात आणि तो तेथेच कामावर असतो. तर तो माणूस बिचारा करेल तर करेल काय. खूपच परेशान दुःखी होतो. लग्न झाल्यानंतर बायकोला घरी सोडतो. त्यात ती म्हणते, मी एकटी आहे. मला लग्न करून आणलं आणि मला इथे सोडून बाहेरगावी गेलात. त्यामुळे ते बायकोला आपल्यासोबत बाहेरगावी घेऊन जातो. तर आता त्याची बायको म्हणते, तुम्ही तर संपूर्ण दिवस मला एकटीला खोलीत एकांतात सोडून कामावर जाता आणि माझा वेळ मी कसा काढू. आणि हीच गोष्ट समस्या आहे आणि हेच कारण असते मित्रांनो. बऱ्याचदा बहुतेक स्त्रिया बाहेरगावी राहताना तिचा नवरा जरी तिच्यासोबत असताना देखील त्या बिघडतात. आणि काही स्त्रिया अशा असतात, त्यांचे नवरे बाहेरगावी राहतात पण त्या आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहतात. पण त्या ठिकाणीही त्या बिघडतात, कारण तिथली परिस्थिती तशी निर्माण होते. हे सारे कळत न कळत घडून जातं. शंकर साहू आणि त्याची बायको रीताबद्दल देखील असंच झालं होतं. रीता एकटी खोलीत राहत होती. मुलंही तिला झालं नव्हतं. 3 वर्ष होऊन गेले होते, मात्र अजूनही तिला मूलबाळ झालं नव्हतं. रीता शंकर साहूला म्हणायची, माझं मन विचलित होते आहे. तुम्ही तर बाहेर राहता. आपण असे करू, कुत्रा आपण घरात पाळू. कुत्रा पाळल्याने फायदा होईल. यामुळे कोणीही घरात अनोळखी माणूस मागे पुढे येणार नाही. मी झोपली तरी तो लक्ष ठेवेल. आणि दुसरी गोष्ट, कुत्र्यामुळे माझाही टाइमपास होऊन जाईल. बायकोने म्हटल्यावर शंकर शाहू म्हणाला, ठीक आहे, मी जर्मन जातीचा 16,000चा लहान कुत्रा आणतो. जर्मन जातीचा कुत्रा म्हणजे खूप हायफाय जात असते. त्याच्या अंगी ईश्वराने खूप मोठा गुण ठेवलेला आहे. जेव्हा तो एकमेकांसोबत संभोग करतात तेव्हा ते एकमेकांसोबत पूर्णपणे मिसळले जातात. पृथ्वी तलावर जितके जनावरे आहे तितक्याच जनावरांचे जाती देखील आहेत. कोणत्याही प्राण्यामध्ये हा गुण नसतो. फक्त कुत्र्यामध्ये हा गुण असतो की जेव्हा तो संभोग करतो तेव्हा तो जोडला जातो. शंकर शाहूने 16,000चा कुत्रा बायकोला आणून दिला आणि हा कुत्रा हळूहळू मोठा होत होता आणि 4-5 महिन्यात तो कुत्रा खूप मोठा आणि नीटनेटका, अगदी तंदुरुस्त दिसत होता. कुत्र्याला खायची प्यायची चांगली व्यवस्था केलेली होती. ही महिला पूर्ण दिवस कुत्र्यासोबत घरी असते. ती त्याला कधी ब्रेड तर कधी दूध पाजते. त्यामुळे हा कुत्रा अगदी तंदुरुस्त तरुण होतो. आता अचानक पण या महिलेच्या मनात जे होते, तिच्या मनात आधीच कुठेतरी एकटेपणा जाणवत होता. हा टेम्पो चालक तिचा नवरा दिवसभर मेहनत करून लांब लांब अंतराचा प्रवास करत होता. लांब लांब सवारी सोडायला जात असायचा. 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 80 किलोमीटर दूर प्रवास करायचा. म्हणजे हा विचार तो करायचा की जितके जास्त तितका पैसा कमवेल. आता सध्या तरुण आहे. हीच तर वय आहे पैसे कमवण्याची. आणि मित्रांनो, हीच वय असते बायकोला सांभाळण्यासाठी देखील. तर या वयात आपण बायकोला एकटे सोडले तर कुठेतरी आपल्याला त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागतो आणि यातून गुन्हा घडतो. रीता ही एकटी खोलीत एकटी राहत होती. कुत्रा तिने पाळला होता. 4-5 महिन्याचा काळ गेला. आता तो कुत्रा तरुण झाला होता. तिचा नवरा रात्री खूप उशिरा घरी यायचा. संपूर्ण दिवस तो घरी नसायचा. ती महिला कंटाळली होती आणि तिचे मन विचलित होऊ लागले होते. कारण जेव्हा कुत्रा घरी राहत असायचा, कधी कधी तो अशा प्रकारची हालचाल करायचा तर त्या स्त्रीचे मन विचलित होत असायचे आणि ही महिला कुत्र्यासोबत चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न करायची. जेव्हा हा कुत्रा आपल्या अवस्थेत आला तेव्हा ती स्त्री कुत्र्यासोबत जोडली गेली. त्या स्त्रीला आता खूप त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ती जोरजोराने ओरडायला लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिच्या घराभोवती गोळा झाले. जेव्हा लोक घरात आले तेव्हा ते समोरचे दृश्य भयानक पाहून
त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते हैराण झाले आणि खूपच परेशान झाले होते. ज्याने हे दृश्य पाहिले त्यांनी लाजेने मान खाली करून घेतले. प्रकरण भयंकर होतं, कारण देवाने माणसाची निर्मिती माणसासाठी केली आहे आणि जनावराची निर्मिती जनावरांसाठी केली आहे. त्यावेळी खूप लोक आले. त्यावेळी तिला त्या कुत्र्यासोबत पाहिले तेव्हा ते खूप हैराण झाले. ती महिला म्हणत होती, मला सोडवा या कुत्र्यापासून. तेव्हा लोकांनी गरम पाणी टाकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गरम पाणी टाकलं तेव्हा तो कुत्रा जोरात बाहेर पळत सुटतो. लोकांनी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यानंतर तिचा नवरा शंकर शाहू घरी येतो. तेव्हा संपूर्ण गावामध्ये तिची चर्चा चालू असते. एखाद्या परस्त्रीसोबत चुकीच्या अवस्थेत पकडला जातो त्याची ही चर्चा होतेच. पण कोणतेही अनैतिक संबंध अशा प्रकारचे झाले तर काहीतरी विचित्र होते. याची चर्चा बऱ्याच दिवसापर्यंत आणि इकडे तिकडे खूपच होते. लोक चटका मारून मारून ही महिला कुत्र्याच्या अवस्थेत पकडली गेली. ती कुत्र्यासोबत अशा प्रकारे करत होती, यात लाज वाटायला हवी. संपूर्ण गावामध्ये हीच चर्चा सुरू होती. त्या महिलेला आता रुग्णालयात नेण्यात आले. तिचा इलाज सुरू झाला. तिच्या नवऱ्याचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. तेव्हा लोकांनी त्याला विचारलं, आता पुढे काय करणार? घरी जाल की इथेच राहाल? त्याने म्हटले, हे प्रकरण इथे माझ्यासोबत झाले आहे. इथे लोकांना सामना मी करू शकत नाही. जेव्हा मी बायकोला घरी घेऊन जाईल तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा कसा सामना करू? माझी तर आता जगण्याची इच्छा नाही. असं वाटते की आत्महत्या करून घ्यावे. असे म्हटल्यानंतर लोकांनी त्याला समजावले आणि थोड्या दिवसात त्याच्या बायकोला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आणि तो बायकोला घेऊन आपल्या गावी गेला. मित्रांनो, या घटनेतून अशी शिक मिळते की केवळ पैसा पैसा केल्यापेक्षा आपल्या बायकोकडे सुद्धा लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या कलयुगामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.